Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. साहेब त्या जो ठेकेदार आहे भावेश भिडे नावक त्याचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो समोर आला आणि मातोश्रीशी संबंधित तो होता म्हणून त्याच्यावर आजपर्यंत कारवाई होत नाही असा विरोधकांनी आरोप केला आहे. काय आता आहे की सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या. हां म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध असं ऐकून घ्या हो. आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन, काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात. माझ्याकडे तर कोणी पण येते आणि फोटो काढतं. मी नाही म्हणू शकत नाही. आता कोण आहे, काय आहे, आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही. आणि मग अशी लोक असल्याने सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये. आणि तो कुणाचाही असेल, किती मोठा असेल तरी त्याला सजा शिक्षा झाली पाहिजे. साहेब, कर्नाटकामध्ये नाथ ऑपरेशन होईल अशा स्वरूपाचा दावा एकनाथ शिंदेने केलाय. सत्तांतर होईल अशा स्वरूपाची त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली जाते. मला त्याची काही कल्पना नाही. मला त्या मुख्यमंत्री काय मला सगळ्या गोष्टी सांगत नसतात. चला. पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केलाय की शरद पवार गटाला राज्यात एकही जागा येणार नाही आणि शिंदेंना 3 ते 4 जागा येतील. आता हे सगळं जे आहे हे सगळे ज्योतिष सांगताय. आता थोडा वेळ थांबा ना. 4 जूनला किती वेळ लागणार आहे? 4 जूनला संध्याकाळपर्यंत सगळं चित्र जे आहे स्पष्ट होईल. कोणाला किती जागा मिळत आहेत, कोणाला किती जागा मिळत आहेत ते कळेल ना. आता थोडंसं धीर धरायला काय हरकत आहे. परंतु आता जे आहे, देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. होणाऱ्या ज्या निवडणुका आता आणखीन एक फेज महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे, त्याच्यावर कदाचित परिणाम घडावा म्हणून सुद्धा हे अशा प्रकारचे वक्तव्य येत असतील. साहेब, मुख्यमंत्रीचा दौरा होता परवा, सगळे संघटनांना बोलवलं होतं, तुम्हाला आमंत्रण नव्हतं त्या कार्यक्रमात? मी संघटना नाही, मी मंत्री आहे त्यांच्या मंत्रिमंडळातला. माझी त्यांची चर्चा झालेली आहे, फोनवर सुद्धा चर्चा होते आहे. फॉर्म भरायला पण मी त्यांच्याबरोबरच होतो. नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सातपूरला सुद्धा जे आहे जी रॅली निघाली त्याच्यामध्ये सुद्धा 3 तास मी होतो. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी जे आहे काही संघटना ज्या बोलवल्या होत्या, काही डॉक्टरांची असेल, ती क्रीडाईसारखी असेल किंवा आणखीन काय असेल, त्यांचं मत जाणून घेण्यासाठी. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. किंवा काही कार्यकर्ते जे अजून नाराज होते त्यांना समजवण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण ते करायला पाहिजे. आता मला काय समजवण्याचं काही काम नव्हतं, कारण मी कामाला लागलेलोच आहे. आणि महत्त्वाचा काय कार्यक्रम असेल तर जरूर मला बोलवतातच, त्याच्यात काय वाद आहे. मुख्यमंत्री नाशिकला आले त्यांच्यासोबत काही बॅगा आल्या आणि त्याच्यामध्ये पैसे होते अशा स्वरूपाचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. नाही, मी काय ते मला काय माहिती नाही, मी ते पाहिलेलं नाही आहे. ओके. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.